हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था। हमारी किस्ती थी डूबी वहाँ, जहाँ पानी कम था। नशीब नशीब नशीब, शेवटी नशिबावर अवलंबून असतंय सगळं. नशिबाच्या पुढं कुणीच काय करू शकत नाही. जसं नशीब साथ दिल ना, तसं माणसाला जगावं लागतं, तसं माणसाला वागावं लागतं. सगळं नशिबावर खेळ आहे. सगळा माणसाच्या जीवनाचा ना सगळा नशिबावर खेळ आहे. जिकडं नशीब घेऊन जाईल ना, तिकडं चालत राहायचं. माणूस एक कठपुतली आहे नशिबाचा. जीवनात कितीतरी दुःख येतात, कितीतरी सुख येतात, पण दुःखात जी सुखी राहण्याचा प्रयत्न करल ना, तीच खरा भाग्यवान माणूस. म्हणून भावांनो बहिणींनो, तुम्हाला एक सांगू का? तुमची पूनमताई सांगती, तुम्हाला पटल का नाही पटल माहित नाही, पण काय गोष्टी अशा असतात ना की स्वतः मध्येच आनंद हुडकायचा माणसांनी. दुसऱ्याकडून अपेक्षा नाही करायची. की माणसाने पुढच्या माणसाकडून अपेक्षा करायचीच नाही की ती माणूस आपल्याला खुश ठेवल, दुःख देणार नाही आणि खुशीत ठेवल. ह्याची अपेक्षा कुणीच कुणाकडून करायची नाही. स्वतः मध्ये खुश राहायला शिकायचं. जी माणूस स्वतःच खुश राहील ना, तीच माणूस आनंदी राहणार. स्वतः मध्ये खुशी हुडकायची, कुणाकडूनच अपेक्षा करायची नाही. आम्ही केलंय तसं. अनुभवाचं बोलायचं ना. आम्ही म्हणजे पिलू, शिवन्या, अपूर्वा, तुमची पूनमताई, तुमचं दाजी, आम्ही स्वतः मध्येच खुश राहतो. आम्ही अपेक्षा करतच नाही कोणाकडून की कुणी आपल्याला खुशी द्यावी, कुणी आपल्याला सुख द्यावं. म्हणून स्वतः मध्ये खुश राहण्याची जी मजा आहे ना, ती दुसऱ्याकडून दुःख घेण्यात नाही. लय माणसं तकलीफ देतात, आणि जी आपण स्वतः म्हणतो ना, जी आपली तीच माणसं देते ती. म्हणून स्वतः मध्ये खुश राहायचं, कोणाकडूनच अपेक्षा करायची नाही सुखाची. पुढच्या माणसाकडून जर सुखाची अपेक्षा करचाल तर जीवनात दुःखाशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. त्याच्यामुळं स्वतः मध्ये खुश, आनंदी आम्ही जगतोय ती जीवन. तुमची पूनमताई जगती ती जीवन. स्वतः मध्ये खुश राहायचं. तर सगळ्यांनी स्वतः मध्ये खुश राहायला शिका. कुणाकडून कुठल्याच गोष्टीची अपेक्षा करू नका. जी भेटल ना त्यातच समाधानी राहायचं. मग रुपया नाही भेटला, रुपयातला 4 आणे जरी भेटलं ना, ह्यातच आपला रुपया भेटला असं समाधान मानून घ्यायचं. स्वतः मध्ये खुश राहण्यातच खरी मजा आहे. स्वतःचं जीवन स्वतःच्या पद्धतीनं जगायचं बस. कुणाकडून कुठली अपेक्षा करायची नाही. जी बी करल ना दुसऱ्याकडून अपेक्षा, ते जीवनात नुसता दुःखच मिळवणार. सुख तर लांबच राहिलं, पण दुःखाचा सामना त्याला करत राहावा लागणार कायम. तर भावांनो बहिणींनो, जर तुमच्या पूनमताईचं तुम्हाला जर बोलणं पटलं तर तेवढं नक्की ऐका. स्वतः मध्ये खुश राहायला शिका. तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. बाय.